हे वाटण वापरून आज बनवायचा तर वांगी पाव. मग त्यासाठी आलं, लसूण, खोबरं, मिरची, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. आता पेस्ट झाल्यानंतर मग कुकरमध्ये तेल ओतलं. तेल गरम झाल्यावर त्याच्यात घातले खडे मसाले. आता खडे मसाले भाजल्यानंतर त्याच्यात घातला बारीक चिरलेला कांदा. कांदा छान भाजून घेतला. मग घातला टॅमॅटो. मग टॅमॅटोही छान भाजून घेतला. मग टॅमॅटो भाजल्यानंतर त्याच्यात घातलं लाल तिखट आणि हळद. मग परत 2-3 मिनटं परतून घेतलं. मग आपण बारीक केलेलं वाटण त्याच्यामध्ये घालून घेतलं. तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं बारीक करताना, कारण भांडं होतं मोठं. बिना पाणी घालताही हे वाटण बारीक करू शकतो. त्यानंतर मग त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ, त्यासोबत बारीक चिरलेली वांगी घालून घेतली आणि छान तेलामध्ये 2-3 मिनटं परतून घेतलं. आणि मग घातलं आवश्यक आहे भात शिजण्यासाठी तेवढं पाणी आणि वरून घातलं मीठ. मग चवीनुसार मीठ घालून झाल्यावर मग कुकरला झाकण लावलं आणि झाकण लावल्यानंतर 3 शिट्या काढून घेतल्या. 3 शिट्या काढून झाल्यावर कुकरची वाफ जाईपर्यंत झाकण खोलायचं नाही. मग त्यानंतर वाफ गेल्यानंतर मस्त असा भात तयार झालेला. मग लगेचच खाऊन घेतला. कशी वाटली मग रेसिपी?